ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या शहराचं नामकरण ईश्वरपूर व्हावं ही मागणी आज खऱ्या अर्थानं साक्षात पूर्ण झालेली आहे। देशाचे आदरणीय प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री अमित शहाजी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर अजित दादा असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं हा निर्णय 4 महिन्यामध्ये झालेला आहे, परंतु ज्यावेळी इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी काही लोकांनी त्या ठिकाणी लोकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की आपलं नाव उरून ईश्वरपूर असलं पाहिजे होतं। परंतु सरकारनं आज एक राज्यपालांच्या मान्यतेनं जाहीर काढलेला आहे की इथून पुढे इस्लामपूर नगरपालिकेचं नाव उरून ईश्वरपूर नगरपालिका असे संबोधण्यात येईल। म्हणजे जे लोक या नावावरनं फक्त आणि फक्त राजकारण करत होते त्यांना सुद्धा आजच्या निर्णयानं चपराक बसलेली आहे। धन्यवाद। दोघांनी केलं ती कौतुकास्पद आहे। तुम्ही जो निर्णय लावण्यात यशस्वी झाला त्याच्यासाठी यापूर्वीचे जे राजकीय नेते सांगलीतले बडे मोठे नाव मला काही ऐकू पडली का? राजकीय इच्छाशक्ती त्यांची कमी पडली नाही। गेली 50-60 वर्ष ही मागणी होती। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती होतं। जिल्ह्याचे दिग्गज नेते या माझ्या तालुक्यातले हे अनेक महत्वाच्या पदावरती होते। यांना मात्र हे करता आलं नाही। त्यांना मात्र ईश्वरपूर झाल्यावर उरून वाशी जे लोक आहेत, मूळ उरणातले जे जनता आहे त्यांना मात्र चुकीचं काही सांगण्याचा त्याने प्रयत्न केला। परंतु आज या ठिकाणी उरून ईश्वरपूर हे नगरपालिकेचं नाव झाल्यामुळं निश्चितपणानं याचं उत्तर विरोध करणाऱ्यांना सुद्धा मिळालेलं आहे। मगाशी माझे सहकारी गोपीचंद पडळकर म्हणले तसं की नामांतर नंतर नगरपालिकेचं नामांतर याला काही प्रोसेस आहेत हे माहीत नसणारे खऱ्या अर्थानं कांगवा करत होते। महाराष्ट्रामध्ये महायुती महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये आम्ही नंबर 1 वरती निश्चितपणानं राहू आणि जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे।